वर्ष 2025 मधले सर्वाधिक कमाई करणारे 5 चित्रपट कोणते आणि त्यांचं कलेक्शन किती हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि 2025 मध्ये सगळ्यात मोठा फ्लॉप चित्रपट कोणता हे सुद्धा जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. एकच विनंती आहे, ही सगळी माहिती सांगायला ना खूप मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब जर का तुम्ही नवीन असाल तर खूप सपोर्ट करेल. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, एवढंच म्हणणं आहे. तर जे 5 चित्रपट होते, म्हणजे असं म्हणायला गेलं तर बोटावर मोजण्या इतके चित्रपट आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणार, त्यापैकी 5 चित्रपट सांगतो आहे. तर 5व्या क्रमांकाचा चित्रपट आपण सर्वात पहिला पाहणार आहोत. तर 5व्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे तो आहे फर्स्ट क्लास दाभाडे, जो की वर्षाच्या सुरुवातीलाच आला होता. हेमंत डोमिक दिग्दर्शित दाभाडे फॅमिलीवर हा चित्रपट होता. ह्या चित्रपटाचा जो बजेट होता तो साधारण 2.5 कोटीचा होता आणि या चित्रपटाने जी कमाई केली होती ती होती 4,25,00,000 एवढी, आणि एक चांगला मार्जिन, प्रॉफिट मार्जिन कमवून दिला होता डिरेक्टर आणि प्रोड्युसर्सला. 4थ्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे तर तो आहे आता थांबायचं नाही, म्हणजे बीएमसी महानगरपालिकेतले जे कर्मचारी होते आहेत त्यांच्यावर हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि खूप छान कॉन्सेप्ट होती, खूप छान प्रेक्षकांनी उचलून धरला होता हा चित्रपट. ह्या चित्रपटाचा बजेट पाहिला तर 3 ते 3.5 कोटीचा होता आणि ह्या चित्रपटाने जी कमाई केली होती तर ती होती 7,45,00,000 एवढी, म्हणजे चांगला मार्जिन. 3 ते 3.5 कोटीचा बजेट आणि 7,45,00,000 म्हणजे ही चांगला मार्जिन आहे आणि खूप छान प्रॉफिट कमवून दिला होता या चित्रपटाने सुद्धा. 3ऱ्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे तर तो आहे गुलकंद, म्हणजे हास्य जत्रा जो प्रोग्राम आहे त्यातलेच बहुतेक कलाकार होते, म्हणजे समीर चौगुले, सई तामणकर, प्रसाद ओक, म्हणजे फॅमिली ड्रामा प्लस कॉमेडी जॉनर होता या चित्रपटाचा. आणि या चित्रपटाचा बजेट पाहिलं तर 3 कोटीच्या आसपासचा, म्हणजे कुठेही सांगितलं नाहीये पण 3 कोटीच्या आसपासचा अंदाज होता. आणि या चित्रपटाने जी कमाई केली आहे तर ती आहे 8,30,00,000 एवढी, आणि एक भरभक्कम प्रॉफिट कमवून दिलेला आहे असं म्हणू शकतो. आणि खूप छान चित्रपट होता आणि खूप संवेदनशील आणि कॉमेडी पण होता एक सेम टाइमला, असं म्हणावं लागेल. तर 2ऱ्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे तर तो आहे जारण, आणि हा चित्रपटाचा बजेट पाहिला तर जवळपास 3.5 कोटीच्या आसपासचा, आणि अमृता सुभाष यांचा अप्रतिम काम होतं या चित्रपटामध्ये आणि खूप छान चित्रपट. आणि असं दाखवून दिलं की मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा सस्पेन्स चित्रपट चालू शकतात, म्हणजे सस्पेन्स थ्रिलर प्लस म्हणतात ना की अंधश्रद्धा ह्यावर हा बेस्ट चित्रपट होता आणि खूप छान चित्रपट. मी पाहिला होता, त्याचा रिव्ह्यू दिला होता, तुम्ही पाहू शकता. तर ह्या चित्रपटाचा बजेट 3.5 कोटीचा आणि चित्रपटाचं जे कलेक्शन झालं होतं ते होतं 8.5 कोटीचं. ह्या चित्रपटाने सुद्धा खूप छान कमाई करून दिली होती आणि खूप छान प्रॉफिट मार्जिन मिळवून दिला होता. तर पहिल्या क्रमांकाचा जो फायनली चित्रपट आहे तर तो आहे आपल्या सगळ्यांच्या पसंतीस पडलेला आहे दशावतार, म्हणजे दिलीप प्रभावळकर सरांनी त्या चित्रपटामध्ये अक्षरशः बॅटिंग केली होती. काय कमालीचा अभिनय, म्हणजे 80 वर्षाचे असताना सुद्धा जो अभिनय केला होता दिलीप प्रभावळकर सरांनी, अफलातून अभिनय. म्हणजे मला वाटतं की खानोलकर, जे त्यांचं आता नाव आठवत नाही पण त्यांचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. खूप छान चित्रपट, म्हणजे खूप छान संकल्पना आणि खूप छान विषय मांडला होता कोल मायनिंगचा वगैरे, आय थिंक कोल मायनिंगचाच. सो खूप छान चित्रपट. आणि ह्या चित्रपटाचा बजेट साधारण 4 कोटीच्या आसपासचा आणि अंदाजे कुठेही सांगितलेला नाहीये, कारण मराठी चित्रपटांचं कलेक्शन बजेट सांगितलं जात नाही. तर 4 कोटीच्या आसपासचा दशावतार चित्रपटाचा बजेट होता आणि चित्रपटाने जी कमाई केली होती तर ती होती 29 कोटी एवढी, म्हणजे काय प्रॉफिट कमवून दिला या चित्रपटाने. असा असावा चित्रपट, इतका भारी प्रमोशन झालं होतं या चित्रपटाचं. खरंच दशावतार चित्रपटाला तोड नाही. आणि आता हा चित्रपट, दशावतार चित्रपट मल्याळम मध्ये सुद्धा येणार आहे, त्यामुळे खूप छान चित्रपट आणि खूप छान कलेक्शन झालं. आता येऊयात की 2025 मधला बिगेस्ट फ्लॉप
चित्रपट कोणता. आता हे सांगताना मला ऍक्च्युली म्हणजे दुर्दैव म्हणून सांगावं लागतंय, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा ही काहीतरी आधारित होता हा चित्रपट. तो चित्रपट म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसले. आणि ह्या चित्रपटाचा बजेट डिरेक्टर यांनी सांगितला होता की 13 कोटीचा होता, आणि या चित्रपटाने जी कमाई केली होती तर ती होती 3 कोटी एवढीच, म्हणजे 2,84,00,000 म्हणजे अप्रॉक्स 3 कोटी धरा, म्हणजे 10 कोटीचं नुकसान झालं होतं. तर त्यासाठीच मी ह्या चित्रपटाला माझ्या सगळ्यात मोठा फ्लॉप चित्रपटाच्या लिस्टमध्ये ठेवला आहे. 13 कोटीचा बजेट आणि 3 कोटी कमाई, म्हणजे 10 कोटींचा एवढा मोठा लॉस बेअर करायला लागला होता प्रोड्युसर्स आणि डिरेक्टरला. त्यामुळे मी बिगेस्ट फ्लॉप मूवी ऑफ द इयर 2025 असं म्हणू शकतो. तर हे होते 5 असे चित्रपट ज्यांनी सर्वाधिक कमाई केली, आणि फ्लॉप सगळ्यात मोठा फ्लॉप चित्रपट. आणि हा पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो हिडन जेम ऑफ मराठी मूवीज इन 2025, म्हणजे असे चित्रपट जे बॉक्स ऑफिसवर चालले नाही पण ते खूप छान चित्रपट होते आणि काहीतरी वेगळं पण होतं त्या चित्रपटामध्ये. तर ते चित्रपट सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे, तर तेही पहा. इथे संपूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा, आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.